नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या YouTube चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत इयत्ता 10वी भूगोलातील पहिला धडा क्षेत्रफळ या धड्याचा स्वाध्याय अभ्यास. चला तर बघूया आपल्या स्वाध्याय अभ्यासातील पहिला प्रश्न. तर आपला प्रश्न पहिला काय आहे थोडक्यात उत्तर द्या. त्यातील अ आहे तुम्ही केलेल्या क्षेत्रफळाचा अहवाल तयार करा. पहिला आहे उत्तर क्षेत्रफळाचा हेतू. रांजण खळगे या संकल्पनेचा प्रत्यक्ष भेटीतून अभ्यास करणे. 2. क्षेत्रफळाचे स्थान. नगर जिल्ह्याच्या पारनेर तालुक्याचे निघोज गाव. रांजणखळगे. रांजणखळगे हे नदीच्या खनन कार्यामुळे तयार होणारे एक भूरूप आहे. क्षेत्रफळ. निघोज हे अहमदनगर जिल्ह्यातल्या पारनेर तालुक्यातील 2735 हेक्टर क्षेत्राचे गाव आहे. लोकजीवन. 2011च्या जनगणनेनुसार या गावात 2109 कुटुंब व एकूण 10,385 लोकसंख्या आहे. वाहतुकीची साधने. शिरूर या गावातून निघोजला जाण्यासाठी खाजगी रिक्षा आणि बस सेवा उपलब्ध आहे. पर्यटकांची आकर्षणे. कुडी नदीच्या पात्रात असलेल्या खडकात पाण्याच्या अव्याहत प्रवाहाने नैसर्गिकरित्या जे अखंड खड्डे तयार झाले आहेत तेच रांजणखळगे. नैसर्गिकरित्या तयार झालेले खड्डे म्हणजे निसर्गाचा अक्षरशः विस्मयकारक चमत्कारच आहे. या खड्ड्यांचा आकार रांजणासारखाच असून या कुंडातील पाणी दुष्काळात सुद्धा अटत नाही. आहे कारखान्यास भेट देण्यासाठी प्रश्नावली तयार करा. आपण चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. उत्तर आहे कारखान्यास भेट देण्यासाठी प्रश्नावली. 1. या कारखान्याची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 2. कारखान्यात कोणकोणत्या वस्तूंचे उत्पादन होते? 3. कारखान्यात कार्यरत असणाऱ्या कामगारांची एकूण संख्या किती? 4. कारखान्यातील वस्तूंच्या उत्पादनासाठी कोणत्या कच्च्या मालाची आवश्यकता असते? 5वा प्रश्न आहे कारखान्यातील वस्तूंच्या उत्पादनासाठी लागणारा कच्चा माल कोणत्या ठिकाणावर आणला जातो? 6 आहे कारखान्यात उत्पादित झालेला पक्का माल कोणत्या ठिकाणी विक्रीस पाठवला जातो? 7. कारखान्यातील कामगारांच्या सुरक्षिततेसाठी कोणती खबरदारी घेतली जाते? 8 आहे पर्यावरणाची हानी होऊ नये यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जातात? ही आहे क्षेत्रफळ दरम्यान कचऱ्याचे व्यवस्थापन कसे कराल? उत्तर क्षेत्रफळ दरम्यान कचऱ्याचे व्यवस्थापन पुढील प्रकारे करू. 1 आहे क्षेत्रातील पडलेला कचरा संकलित करण्यासाठी मोठ्या आकाराच्या गोणी व पिशव्या बरोबर नेऊ. 2. क्षेत्रफळ दरम्यान क्षेत्रफळातील सामील झालेल्या व्यक्तीकडून कचरा पसरणार नाही याची खबरदारी घेऊ. त्यासाठी क्षेत्रफळ दरम्यान वापरलेल्या कागदी पिशव्या, ताटल्या, खाद्यपदार्थांची वेष्टने, उरलेले खाद्यपदार्थ इत्यादी एकत्र जमा करू. बाकी उत्तर आपण इथून लिहू शकता. हे आहे क्षेत्रफळासाठी तुम्हाला कोणते साहित्य घ्या? उत्तर क्षेत्रफळासाठी आम्ही पुढील साहित्य घेऊ. माहितीची नोंद करण्यासाठी नोंदवही, पेन, पेन्सिल, मोजपट्टी, कॅमेरा, दुर्बीण इत्यादी. वाय क्षेत्रफळाची आवश्यकता स्पष्ट करा. आपण चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर आहे क्षेत्रफळाची आवश्यकता पुढील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करता येते. 1 आहे क्षेत्रफळाद्वारे भौगोलिक संकल्पनांचा, घटकांचा व प्रक्रियांचा प्रत्यक्ष अनुभव घेता येतो. 2. क्षेत्रफळाद्वारे मानव व पर्यावरण यांतील सहसंबंध जाणून घेता येतो. 3. क्षेत्रफळाद्वारे क्षेत्रफळासाठी निवडलेल्या क्षेत्रातील सामाजिक, आर्थिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परिस्थितींचा अभ्यास करता येतो. 4. क्षेत्रफळाद्वारे भूगोलाचा अभ्यास अधिक रंजक होतो व अभ्यासलेल्या ज्ञानाची उपयोजनास चालना मिळते. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. इयत्ता 10वीच्या मराठी, सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा.